आणि तुम्ही हौसेनं नाही नाईलाजानं केलंय त्यांनी हे सगळं। पैसे जमवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नव्हता ना म्हणून। काल मंगळसूत्र विकताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना याचा विचार करा जरा। त्यांना आधार द्यायचा सोडून हात उचलतेस तू त्यांच्यावर। अगं आपल्या घरासाठी केलं ना त्यांनी हे सगळं, बाबांसाठी केलं ना हे सगळं। बस बस बस, तिने कसे आणि किती उपकार केले याचे काय पाडे वाचून दाखवणार आहेस आम्हाला आता? आई हे बघ प्रत्येक वेळेला गैरसमज होतो। समीर समीर प्लीज, आई जे काही बोलतायत ना ते तुमच्या काळजीपोटी बोलतायत। आपणच त्यांना समजून घेऊया। आणि हो, आधीच घरात आजारपण आहे, त्यात आपण वाद वाढवून घरातलं वातावरण नको बिघडवूया। आपण छान प्रसन्न वातावरण ठेवूया घरात, माझ्या बाबांना बरं व्हायला मदत होईल। एक मिनिट, तुम्ही इथे आहात तर मग हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ कोण आहे? निकी तुम्हाला फोन करत होती, तुमचा फोन लागला नाही म्हणून मला केला तिने। तिला बाबांच्या तब्येतीबद्दल कळलं तेव्हा तुमचे बाबा आणि निकी हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते। तिनेच मला आग्रह केला घरी जा म्हणून मी घरी आलो आणि ती हॉस्पिटलमध्ये। तुमचे बाबा घरी गेले असतील। ती तुला काय त्या पोरीच्या भरोश्यावर यांना टाकून आलायस हॉस्पिटलमध्ये काय? काही आहे सलील, सलील इकडे ये, इकडे लवकर ये, उतर तिकडून। तू गप्पा बस, मला काय ऐकायचं नाहीये। हे बघ आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जा आणि हिच्या पोरकट बहिणीला तिकडून हकलून दे। आणि जोपर्यंत आपल्यातलं कोणी तिथे येत नाही तोपर्यंत हलायचं नाही। जा, अरे जा ना। अरे तू काय ऐकत का नाहीयेस माझं? अरे जातोयस की नाही? बाबा तिकडे एकटे आहेत। जातोय। सलील आपल्याला मदत म्हणून निकी हॉस्पिटलमध्ये थांबली, त्यामुळे उपकारांची परतफेड अपमानाने करायची नाहीये। निकीशी बोलताना शब्द सांभाळून। हॉस्पिटलमध्ये तमाशा नकोय मला। झालं हो आता जा। सॉरी, फोन करा, फोन कर मला। आणि समीर एक गोष्ट लक्षात ठेवा, हिला महान दाखवण्याच्या फंदात पडू नकोस। मला ते कधीच पटणार नाही। हिचे सगळे डाव मला कळतात। सगळीकडे आपलं पुढे पुढे करायचं, मोठेपणा मिरवायचा, म्हणजे या घरात आणि चाळीत हिचं स्थान पक्क, हो ना? हे मंगळसूत्र वगैरे विकायचं काय मला काय कळत नाही का? हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार आहे हा। हिचा डाव मला काय कळत नाही? तू याला भुलला असशील, मी नाही भुलणार आणि यापुढे तुलाही नाही भुलू देणार। नाटकं सगळी। समोरचा माणूस आपल्या वागण्याचा आपल्याला हवा तो अर्थ काढेल अशी अपेक्षा नाही ठेवू शकत आपण। थोडा वेळ जाऊ द्या, हळूहळू सगळं ठीक होईल। तुम्ही फ्रेश होऊन घ्या, आपण एकत्र हॉस्पिटलला जाऊ। हाय, निकी बोलते।
तुझं सरांशी झालं का बोलणं? ही निक्की आहे. मम्मी म्हणाली होती अर्पिताच्या बहिणीला हाकलून दे, पण जर ही निक्की असेल तर ही हाकलून देण्यासारखी नक्कीच नाही.